मंडळी नमस्कार. आज आपण विष्णू जयवाल भाऊच्या प्लॉटवर उभे आहोत. गाव कायगाव, तालुका सिल्लोड आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि त्यांनी मैको कंपनीची 4075 नावाची व्हरायटी जी आहे ती लागवड केलेली आहे. आणि बाजूलाच एक इतर वाण सुद्धा लागवड केलेले आहे. अर्ध 4075 आहे आणि अर्ध जे आहे ती इतर वाण लागवड केलेले आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की या वाणाबद्दलची त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे. तर दादा नमस्कार. नमस्कार. हे जे वाण लावलेलं आहे तर हे तुम्ही कधी लावलेलं आहे आणि या वाणाबद्दल ओव्हरऑल जे आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटलं सांगा. याचा आपला आता सध्या दुसरा तोडा चालू आहे हा मिरचीचा. हा. आणि व्हायरसच्या बाऱ्यात समजा बाबा व्हायरसच्या बाऱ्यात तिच्यावर ज्यादा खूप व्हायरस आहे, तिच्यावर थोडा कमी आहे. म्हणजे व्हायरस थोडा कमी आहे, व्हायरसच्या बाऱ्यात चांगली आहे. हा. आणखीन काय वाटलं तुम्हाला या व्हरायटी? आणि आणखीन हिचं जे मिरची का थोडी लंबी आहे, हा. तिची थोडी आखूड आहे. बरं. आणि फळधारणाच्या बाबतीमध्ये फळदाणा हिचं फळ समजा धराला समजा हे भक्कम असं जवळ आहे बा. हा. हिचं थोडं लांब आहे आणि तर हा. फुलं बी. आणि उत्पादन जे आहे ते आता तुम्ही तोडलेलं आहे एक ऑलरेडी. तर तुम्हाला उत्पादन काय वाटलं म्हणजे याच्यामधलं आणि कारण की बरोबर याच्या पण चार लाईनी येतात आणि त्याच्या पण 4 लाईनी येतात. तर उत्पादनामध्ये कमी जास्तपणा काही उत्पन्नात वाळडीन मिरची. हा. तर हे किती आणि ते किती झालं होतं काय? तर हिचं उत्पन्न आपल्याला 1000 काडीला एक क्विंटल 75 किलो निघली. हा. पहिला हाताळणीचा तोडा. पहिल्या हाताने थोडं. आणि तिकडे समजा बा 1 कट्ट निघलं समजा. हा. कट्टा तुमचं 50-52 किलोचं असेल ना? 40 किलोचं 40 किलोचा कट्टा होता. 40 किलोचा कट्टा. तर आता दुसरा तोडा आलेला आहे. आणि तुमच्या अनुभवातून आता तुम्ही बरेच वर्षापासून मिरची लागवड करता. हा 10-12 वर्षापासून. हा. तर आता हे जे आहे ते म्हणजे किती आणखीन याच्याकडून या जी मिरची आहे याच्याकडून किती अपेक्षित तुडे येतात आणि त्या मिरचीकडून किती अपेक्षित तुडे येतात तुम्हाला? आता समजा हिच्याकडून आपण धरले समज 3-4 तोडे समजा बा निघू शकते आपल्याला. हा. म्हणजे चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. हा 3-4. आणि तिचा काय अंदाज वाटतो तिचं तुम्हाला? पहिल्या तोड्यातच हे झालं तर समजा बा निघलं ते एक दुसरा तोडा निघत नाही तर मग आउट. बरोबर. आणि पुढच्या वर्षी जर तुम्हाला जर लागवड करायचं झालं तर तुम्ही ही व्हरायटी निवडाल का? हा 40-75 ही म्हणजे निवडली समजा निवडलीच आता. ओके. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर संतुष्ट आहात. आणि कोणी जर शेतकरी इच्छुक असेल की बाबा ही व्हरायटी लागवड करण्यासाठी तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता? तर त्यांना म्हणून 1 नंबर क्वालिटी बुवा. म्हणजे लागवड करायला काही हरकत नाही. काही हरकत नाही बुवा. चालतंय दादा. धन्यवाद.